योग्य वेळेला पेरणी झाल्यामुळं शेतकरी सुखावलाय, बळीराजा सुखावलाय. मला वाटतं कित्येक वर्षाच्या नंतर योग्य वेळेला पेरणी झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये भर टाकण्यासाठी आमच्या भगिनी संजीवनीताई यांनी वादळामध्ये दीप लावणं हे त्यांच्या रक्तामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी दीप हे नाव ठेवलं असावं कदाचित. त्यामुळं मी त्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना. दीप इंग्लिश स्कूलच्या शुभारंभ प्रसंगी आत्ताच उपस्थित राहून गेलेले माझे मित्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोहनदादा जगताप, या गावचे सरपंच दत्ता काका डाके, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माझे मित्र नितीनराव विनायक नवरे, माझे मित्र बंडूजी खांडेकर, दिनेशजी गायकवाड, या गावच्या माजी सरपंच चित्रलेखाताई बोरसाटे. मी खास जयविरूच्या जोडीचं आवर्जून उल्लेख करेल, संगीताताईचं आणि ह्यांचं दसेंचं. खूप चांगल्या वक्त्या आणि कर्तृत्ववान महिला. मला म्हणत होते की आमची दोघांची उंची लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे तुमची, त्याच्यामुळं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. उत्तमरावजी जाधव माझे मित्र, या जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गोरखजी धुमाळ, महादेवजी मुळे माझे मित्र, पांडुरंगजी जोडगे, चांदसाहेब, मंदाताई बोरसाटे माजी सरपंच, माझे मित्र भगवानराव कांदे, शरदजी यादव, संतोषजी बाबरे, चव्हाण सर. आणि खास आवर्जून उल्लेख करील संजीवनीताई यांच्या वडिलांचं. त्यांचं आमचं एकच दिसतं, माळकरी दोघं, मीही माळकरी, त्याच्यामुळं. आणि सर्व आपण उपस्थित असलेले सर्व पालक आणि या परिसरातील ताकदीचे, मी ही गर्दी मोजली नाही परंतु लक्ष टाकलं तर लक्षात आलं की प्रत्येक गावातला एक महत्त्वाचा प्रतिनिधी म्हणजे प्रथम नागरिक त्यांनी बोलवला. म्हणजे प्रत्येक गाव आल्यासारखं होतं, ही त्यांची खासियत आहे, लक्षात घ्या. हो, आणि नितरुडकरांचा तुम्हाला किती प्रतिसाद आहे यापेक्षा परिसरातील लोकांचा किती प्रतिसाद आहे हे महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये विश्वासार्हता कमवण्यासाठी तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहात म्हणून मी सांगतो, चलती नाणं ज्यावेळेस विश्वासाचं आणि खणखणीत व्हावं लागतं त्यावेळेस तुम्हाला सिद्ध व्हावं लागतं, लक्षात घ्या. आणि मुंबईपर्यंत मी गेलो, दिंडोडपासून दिल्लीपर्यंत गेलो. प्रवास करत असताना ध्येय चांगली असली आणि नैतिकता चांगली असली की निश्चित ते नाणं खणखणीत असतं आणि लोक त्यावरच सगळी रेस लावतात, लक्षात घ्या. त्यामुळं तुमचं नाणं खणखणीत आहे इतर क्षेत्रामध्ये, ह्यामध्येही तुम्हाला सिद्ध होण्यासाठी जी काही शक्ती लागेल परमेश्वराच्या माध्यमातून मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो की हे वटवृक्ष ज्यावेळेस माध्यमिक शाळेची वेळ येईल त्यावेळेस मी पुन्हा येईन, प्रमोशन घेऊन येईन, उद्घाटन करायला येईल, लक्षात घ्या. मी फार उत्साहीवादी असतो आणि मी निराशात जात नाही, लक्षात घ्या. प्रत्येक आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं, झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन, आलेल्या अपयशामध्ये अर्ध यश कुठं गेलं हे शोधणारा मी माणूस आहे. त्यामुळं आता दिल्लीपर्यंतचा प्रवास करत असताना अनेक चांगल्या गोष्टी समवेत आणि वाईट गोष्टी कुठंतरी गंगेत सोडून द्यायच्या आहेत. हे घेत असताना चांगली माणसं जोडायची आणि त्या चांगल्या माणसाच्या यादीमध्ये संजीवनीताई, तुम्ही भगिनी म्हणून तुमचं नाव अग्रगण्यस्थानी आमच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी. खरं म्हणजे माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा महाराष्ट्रामध्ये कमी नाही आहेत. 21,000 माध्यमिक शाळा आहेत आणि 7,000 प्राथमिक शाळा आहेत. 28,000 एकूण शाळेचं हे नेटवर्क आहे. किती म्हणजे याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकायचं आहे. 1,56,00,000 नवीन ॲडमिशन होतात दरवर्षी. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ॲडमिशन होतात. पण मला एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते. कार्यक्रमाची पत्रिका घेतली की मी त्यातलं एक बारकाईनं वैशिष्ट्य मी ऑब्झर्व करत असतो आणि त्यांच्या पिंडाला, त्यांच्या प्रकृतीला सार्थक ठरेल असं त्यांनी क्रांतिज्योती हे नाव दिलं म्हणून मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाईंचा जरी जन्म झाला असेल तर अगदी 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला 1840ला आणि 50 वर्षाचा तो लाईफ स्पॅन. 50 वर्षाचा ह्यासाठी म्हणतो की त्या शैक्षणिक कार्यकालामध्ये
अनेक गोष्टी घडल्या. आजच्या काळामध्ये स्त्री पुरुषाची एवढी दरी असताना त्या काळात ते किती मोठी दरी असेल हा विचारच करता येऊ शकत नाही तुमचं. आणि सामाजिक विषमता एवढी भयानक होती की त्या काळामध्ये शैक्षणिक योगदान देण्यासाठी सगळ्यात जास्त ताकदीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीताईंचं नाव आज आपण घेतो. पण ज्यावेळेस 1887 साली पॅरालिसचा अटॅक आला महात्मा ज्योतिबा फुलेंना, 3 वर्ष सातत्याने ते बेड रेस्टवरती होते. 3 वर्षात सावित्रीबाईंनी प्रचंड सेवा केली. मला ही उदाहरण सांगावंसं आवर्जून वाटतं, लक्षात घ्या. आणि दुर्दैवाने 1989ला ज्यावेळेस यांनी दत्तक पुत्र घेतला होता यशवंत, त्याच्या विवाहासाठी ज्यावेळेस हा दत्तक पुत्र आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले समाजाच्या विरोधात जाऊन कुठेतरी शैक्षणिक योगदान महिलांना देत आहेत, या गोष्टीचा त्रास म्हणून अनेक प्रकारे त्रास होता. आणि उत्तरार्धामध्ये स्वतःच्या डोळ्यासमोर दत्तक पुत्राचा विवाह व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्याला स्वतःच्या जातीमध्ये नाही तर आंतरजाती ससानी कुटुंबियात विवाह करावा लागला. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातला ताकदीनं असलेला एकमेव आंतरजाती विवाह त्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला आणि समाजापुढे नवीन आदर्श घालून दिलं. मला माहीत नाही किती प्रसंग तुमच्या सुसंगत येतात, किती प्रसंग सुसंगत येतात मला माहीत नाही, परंतु तुम्ही लढणारी स्त्री आहेत, ताकदीनं उतरणारी स्त्री आहेत. संगीताताईनं प्रखर मत मांडलं, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये हे मतं स्वीकारले जात नाहीत मला माहिती, पण मी त्याच मताचा आहे. तुम्ही जे बोललात ते काय हिम्मत आहे त्याची आम्हाला सोडायची? अरे हमने उसको छोड़ दिया, उसकी लायकी तो होना चाहिए हमारे साथ लाईफ गुजारने की, ही वस्तुस्थिती आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळं, पुरुषाच्या चारित्र्यहीनतेमुळं स्त्रीला त्रास भोगावा लागतो. ही वाईट परिस्थिती आहे, लक्षात घ्या. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच किती विचित्र असतो. मी व्यासपीठाची नवऱ्याने सोडलं. अरे नवऱ्याने सोडलं काय? अरे एवढ्या पतिव्रता आणि एवढ्या चांगल्या महिला आहेत, आज आज बी तुझ्यासाठी त्या वृक्षाला, वटवृक्षाला 7 फेऱ्या मारणाऱ्या आहेत ना आज हे समाजामध्ये, लक्षात घ्या. तुझं पाप झाकून घेण्यासाठी जे नाही ते हे करतात ना ते. पण तुम्ही कर्तृत्ववान महिला आहेत, तुमची उद्योगातली भरारी असू द्यात किंवा इटली असू द्यात, ताकदीनं भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी, सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, लक्षात घ्या. पण जिथं कमी तिथं मी, लक्षात घ्या. त्यामुळं मी मुंबईला असू दिल्लीला असू, परंतु मी माझं तुमच्याकडं पूर्णतः लक्ष असेल. 1890 साली ज्यावेळेस ज्योतिबांचं निधन झालं त्यानंतरही सावित्रीबाई कधी खचल्या नाहीत. सामाजिक वसा घेत राहिल्या. आणि क्रांतीज्योती हे नाव जे तुम्ही दिलं, मला अभिमान आहे की क्रांतीज्योतीचं नाव तुम्ही सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे इतिहासाची पानं चालण्याच्या नंतर लक्षात आलं की इंग्रजी शाळेचं जे आज फॅड आहे किंवा इंग्रजी शाळेचं जे सगळीकडं आज या पद्धतीचं हे चालू, त्या इंग्रजी शाळेची सुरुवात 1715 साली चेन्नईसारख्या ठिकाणी अँग्लो इंडियन इंग्लिश स्कूलमध्ये झाली, अँग्लो इंडियन. आणि पहिली शाळा 1715 साली इतिहासामध्ये झाली. आणि त्यानंतर जी दुसरी शाळा झाली जी महाराष्ट्राच्या गौरवाची राष्ट्रीय धोरणं आणि राष्ट्रीय शिकवण देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी आणि चिपळूणकरांनी 1880 साली पुण्यामध्ये इंग्रजी शाळा, पण ती राष्ट्रीय संस्कार घडवण्यासाठी केली. आणि तेच राष्ट्रीय संस्कार या द्वीपमध्ये घडावेत अशी प्रामाणिक इच्छा मी प्रकट करतो. मुळामध्ये सगळ्या गोष्टी पाहत असताना मला एक आवर्जून, काल रात्री आम्ही प्रवास करत होतो आणि बोलत बोलत मी बंडूजीला म्हटलं की बंडूजी ते डस्टर पिंजर आता होत आहे का कुठं म्हणून, खार कबूतर डस्टर पिंजर. तर त्यांनी एक सांगितलं की आठवत आहे का? मी म्हटलं काय? मला म्हटले आपण खेळत असताना राज आला, जोर जोरात मारायचो, म्हणले लाल व्हायचा हात, आणि लाल हात झाल्याच्या नंतरही कधी कुणी राज सोडला नाही. ते रडत का होईना तेवढा राज निभवायचा. याला एथिक्स म्हणतात, तत्व. म्हणजे खेळामध्ये तत्व कसे शिकवायचे हे मराठी भाषेतल्या खेळाने शिकवले. ही मराठी खेळ परत आणा, लक्षात घ्या, खरंच परत आणा. आम्ही लहानपणी पहिला पाऊस पडला की ते गज मारून आम्ही खेळत जायचो, चकारी खेळायचो, लक्षात घ्या, विटी दांडू खेळायचो. त्यातला एकोपा ना आजचा मोबाईलमधला एकोपा. मुलांच्या माना दुखायला, माझ्या मुलाचं सध्या मान दुखते मोबाईल, मग त्याला क्रिकेट दिले, तो 7 तास क्रिकेट खेळतो, पण उर्वरित 2-3 तास का होईना मोबाईल खेळतो. जगामध्ये अभ्यास प्रणालीचा विचार केल्याच्या नंतर, म्हणजे माझ्यासारख्या माणसाकडून तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळावं ह्या उद्देशाने मी काही उदाहरणं सांगतोय तुम्हाला. जगामध्ये मीही विचार करत होतो की बालकांवरती प्रेशर न टाकता, त्यांचं बालकत्व न हरवता शिक्षण देणारा कुठला देश आहे का,
हा अभ्यास केल्यानंतर जपान या देशाचं नाव पुढे आलं. जपानमध्ये 4 वर्ष मुलांना काहीही शिकवत नाहीत. त्यांना झोपू देतात, त्यांना बागडू देतात, त्यांना खेळू देतात आणि त्यांच्यातले गुण पाहतात. कुणाला मातीचे भांडे करता येतात का, कुणाला छोट्या खेळण्या करता येतात का, कुणाला मोटरगाडी करता येते का, कुणाला अभ्यासामधलं गणित करता येतं का. प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद केली जाते. लक्षात घ्या, इथं मार्कावरती चालणारी शिक्षण प्रणाली मला मान्य नाही. लक्षात घ्या, मी माझ्या मुलांना कायमस्वरूपी सांगत असतो, मार्क किती पडते याच्याकडे विचारत नाही. तुमचा बाप कधी विचारणार नाही तुला मार्क किती पडलेत. या समाजामध्ये क्वालिटी असण्यासाठी मार्कची गरज नाही. तो माणूस पूर्ण ताकदीनं या देशाचा सुजाण नागरिक, देशप्रेमी नागरिक असला पाहिजे. आणि ही संस्काराची जी शाळा आहे, या शाळेच्या माध्यमातून त्याची ते बीजारोपण व्हायला पाहिजे, एवढी नाममात्र तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि जुन्या खेळांचा समूह खरंच एक वेगळा प्रयोग करून बघा तुम्ही. किती चांगले विचार त्यावरती बिंबवले जातात. लक्षात घ्या, लहानपणी टाळू मागला जायचा आणि टाळू मागत असताना वेगवेगळे गाणे आम्ही ऐकायचो. लक्षात घ्या, आता तीही पद्धत बंद झाली आहे. त्यातून संस्काराची एक शिदोरी, रामायणातल्या काही गोष्टी असतील आजी आजोबांच्या, त्या पद्धतीनं त्याला सांगितल्या जायच्या. आज तो सगळा वानवा झाला आहे. परंतु हा वानवा संपवण्याचं काम शैक्षणिक संस्थेवरती आलं आहे. मला माहिती आहे तुमचं प्रगती निश्चितच होणार आहे. या प्रगतीमध्ये कुठेही खंड पडणार नाही. तुमची चिकाटी आहे, तुमची जिद्द आहे. हे प्रगती करत असताना इथला विद्यार्थी हा वेगळा झाला पाहिजे, अतिशय वेगळा झाला पाहिजे. आणि त्याचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये एक चांगली संस्थेचा हा विद्यार्थी अशा पद्धतीनं आला पाहिजे. मुळामध्ये एक विषय दुसरीकडे जातो. मला खूप आनंद वाटला आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलत असताना, ज्या मोहम्मद खिलजीनं नालंदा हे विश्वविद्यालय पूर्णतः जाळलं. म्हणजे दुर्दैवाने खिलजीवरती उपचार करण्यासाठी इतक्या लांब अफगाणिस्तानापर्यंत ह्याच्यापर्यंत आमचा एक भिक्षू तिथं गेला होता आणि त्या पद्धतीनं त्याच्यावरती उपचार केले. आणि तो पाहायला आला, तो उपकाराची परतफेड करायला आला नाही. तर ह्या देशामध्ये, या जगामध्ये एवढं प्रगत तंत्रज्ञान कुठं आहे. आणि ते बघायला आल्याच्यानंतर त्यांनी बघितलं की नालंदा विश्वविद्यालयामध्ये 10,000 विद्यार्थी त्यावेळेस शिक्षण अर्जन घेत होते, अतिशय उच्च दर्जाचं. आणि त्यामध्ये उपचारापासून सगळ्या प्रगतीचे लक्षणं हिंदुस्थानच्या पाठीवर पुढं होते. तर तक्षशिला, नालंदा हे 2 होते. आणि ईर्ष्येपोटी उपकाराची परतफेड म्हणून ते नालंदा जाळलं. पोटं मंदिराने निश्चित भरत नाहीत, परंतु विद्यालयातून घडलेल्या माणसं या हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाने उद्योग उभा करू शकतो, लोकांचे संसार चालू शकतो. म्हणून नालंदा विश्वविद्यालयाची जी काही आता पुनरुभारणी माननीय पंतप्रधानांनी केली, वाखाणण्याजोगी. लक्षात घ्या, हे सोपं गोष्ट नाही. आणि मला एका गोष्टीचा आणखीन एक आनंद आहे. मला पदव्या काय लावलं त्याच्यापेक्षा मी आयुष्यमानचा प्रमुख आहे. आयुष्यमान म्हणजे काय, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. मी पंतप्रधानांचं निश्चित या 2 माणसाचं माझ्या आयुष्यात कधीही उपकार विसरत नाही. त्याचं कारण आहे, त्यांनी मला लोकांची सेवा करायला संधी दिली. एक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मला हे केलं. 10 वर्ष झालं त्यांनी माझा सेतू अखंड ठेवला. आणि आता पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जी जबाबदारी माझ्यावर दिली माननीय पंतप्रधान मोदीजी, 2 माणसाच्या सानिध्यामध्ये असताना एक गोष्ट किती संयुक्त आहे का बघा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे एकत्रीकरण करून त्या आयुष्यमानचं प्रमुख म्हणून ह्या राज्यामध्ये मला योगदान देण्याची संधी परमेश्वरांनी प्राप्त करून दिली. म्हणून मला वाटतंय महात्मा ज्योतिबा फुले आणि आमचं कुठतरी अंतर्गत हे असावं. ज्या अर्थी तुम्ही क्रांतिज्योतीसारख्या एका चांगल्या नावाला हे करून दीप इंग्लिश स्कूलचं आज खूप चांगलं असं रोपटं लावलं आहे, ह्याचा वृक्षात निश्चित झाल्याशिवाय, रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.